नमस्कार सगळ्यांना. आज आहे 28 डिसेंबर. तर आज पण तुम्हाला तुमचे जे डिसेंबरचे हप्ते आहेत ते यायला चालू होतील. आज सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू झालेले आहेत. बऱ्याच महिलांना आजही पैसे आलेले आहेत. तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगणार आहे, की ₹1500 तुम्हाला कसे येणार आहेत, कुठल्या महिलांना येणार आहेत आणि कुठल्या टप्प्यात किती पैसे येणार आहेत, ते सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच तुमचा आधार लिंक नसेल, तर तुमचे पैसे रखडले असेल तर त्यांचे पण पैसे कसे येतील, काय येतील, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या डिसेंबरचा हप्ता मिळण्यास मदत होईल. ठीक आहे. तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका, कारण कमेंट खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे काय होतं, महिलांना जास्त माहिती कळते आणि सगळ्यांना कळतं की पैसे आलेले आहेत, कुठल्या जिल्ह्यात येणार आहेत, किती येणार आहेत, सगळं व्यवस्थित कळतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणार आहे. आजची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की कालपासनं डिसेंबरचा हप्त्याला चालू झालेला आहे. तर तो आज पण येणार आहे. काल आला होता, आज पण येणार आहे. अर्ध्या महिन्यानंतर पैसे सकाळी आले पण आहेत. पैसे आज सकाळी खात्यात जमा झालेले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून चालू झाले आहेत. तुम्हाला पण पैसे आले आहेत का? आले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत आणि किती आलेले आहेत आणि कुठला जिल्हा आहे तुमचा ते पण सांगा. नसतील आले तरी पण सांगा, आपण बघूयात. कारण या वर्षाअखेरीस तुम्हाला सगळे हप्ते जे आहेत डिसेंबरपर्यंतचे हप्ते सगळे तुम्हाला क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. कोणालाही असं होणार नाही की पैसे नाही आले, कारण पुढचा डिसेंबरच्या हप्त्यासाठी त्यांना हे डिसेंबरचे हप्ते क्लिअर करावे लागतील किंवा सगळे हप्ते त्यांना द्यावेच लागतील. म्हणजे पुढच्या महिन्यापासून व्यवस्थित सगळ्यांना प्रत्येकाला व्यवस्थित पैसे पडतील. ठीक आहे. आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. तसेच आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ती घोषणा काय आहे ती पण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. बघूयात काय आहे सविस्तर माहिती. बघा, ₹1500 बहिणीच्या खात्यात जमा. ह्या ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. ही आहे ब्रेकिंग न्यूज, कारण ₹1500 जे आहेत डिसेंबरचा हप्ता जो आहे, म्हणजे डिसेंबरचा जो आहे तो 6वा हप्ता असेल. ठीक आहे. तो डिसेंबरचा 6वा हप्ता असेल. तो जो आहे तो ₹1500 आहे, तो बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. आता काही महिलांना काय झालेलं आहे, काही महिलांना ₹7500 आलेले आहेत, काही महिलांना ₹4500 आलेले आहेत. ठीक आहे. ते कसे काय, तर त्यांचे जे मागचे हप्ते होते ते बाकी होते. म्हणजे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे हप्ते होते ते ज्या महिलांचे बाकी होते त्यांना हे पैसे जे आहेत ते असे आलेले आहेत. ठीक आहे. तुमचे पण बाकी असेल तर तुम्हाला पण तेवढे पैसे येतील, प्लस डिसेंबरचा हप्ता वेगळा येईल. ठीक आहे. डिसेंबरचा हप्ता त्यात इन्क्लूड होणार नाही आहे किंवा डिसेंबरचा हप्ता त्यात येणार नाही आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत ₹1 आला नसेल तरच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळून सगळे पैसे त्यात येतील. ठीक आहे. सध्या तरी ज्यांना डिसेंबरचा हप्ता राहिला होता त्यांना ₹1500 त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. पैसे जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आलेला आहे. तुम्हाला पण बँकेचा मेसेज चेक करायचा आहे. तुमच्या फोनवर तुमचा SMS चेक करायचा आहे. तेव्हा तुम्हाला कळून जाईल पैसे आलेत की नाही. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा पैसे पडतात तेव्हा बँकेचा मेसेज येतो. तो पण तुम्हाला चेक करू शकता तुम्ही. तसेच जर तुम्हाला कधी-कधी बँकेचा मेसेज येत नसेल, तर तुम्हाला बँक स्टेटमेंट चेक करावं लागतं. ते तुम्हाला तुमच्या बँकेचे जे ॲप असतं, तिथं प्रत्येक बँकेचं एक ॲप आहे. ठीक आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही चेक करू शकता ट्रान्झॅक्शन किंवा स्टेटमेंट. त्यात तुम्हाला कळून जाईल. तसंच जरी तुम्हाला काही बँकेचं ॲप नसेल, तुमच्याकडे काही नसेल, तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चौकशी करू शकता, की पैसे तिथे विचारू शकता की पैसे आलेत की नाही. तुम्हाला ते चेक करून सांगतील पैसे आलेले आहेत की नाही. ठीक आहे. तर बँकेत पण आजच्या आज जा आणि चेक करून घ्या. ठीक आहे. आता बघा, मी सविस्तर माहिती काय सांगणार आहे ते. तसंच महिला खूप खुश आहेत, कारण देवेंद्र फडणवीस जी यांनी जे आश्वासन दिलं होतं की या महिनाअखेर किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे खात्यात पडतील, ते आलेले आहेत. डिसेंबरचे हप्ते पण सगळ्या महिलांना आता सगळे नील झालेले आहेत. जुलैपासून डिसेंबरचे हप्ते हे एकदमच महिलांना आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मेसेज पण सांगता, काल आलेले आहेत पैसे हे. हा जो आहे बघा, तुम्हाला दिसतं इथं 27 डिसेंबर कालपासनं जे डिसेंबरचा हप्ता जो आहे तो यायला चालू झालेला आहे. ठीक आहे. कालपासून चालू झाले, तर आज पण पैसे जे आहेत डिसेंबरचा हप्ता पुढे येणारच आहे. ठीक आहे. बघा, लाडकी बहीण योजना आधार लिंकमुळे पैसे रखडलेल्या महिलांना मिळणार पैसे. आता काय झालं, बऱ्याच महिलांचं आधार लिंक नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचे पैसे रखडले होते, किंवा जुलै महिन्यापासून बऱ्याच महिलांचे पैसेच नाही आलेले अजून पण. त्याचं कारण म्हणजे आधार लिंक नसेल. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. तुम्ही पण तुमचं जाऊन चेक करा आधार लिंक आहे की नाही. नसेल तरी बघा, इथे न्यूज आहे, काय आहे बघा. राज्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झाली. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आधार कार्ड सेडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते, त्या लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार. म्हणजे ज्यांना आधार सीडिंग नव्हतं त्यांना पण आता पैसे मिळणार, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे. तब्बल 12 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्वांना योजनेचा लाभ जो मिळणार आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे. ठीक आहे. म्हणजे 12 लाख नवीन महिलांचा समावेश झाला आहे. त्यांना पण सगळ्यांना पैसे मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे रखडलेल्या महिलांना सुद्धा आता पैसे मिळणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. ठीक आहे. आता
कसं काय मिळणार पैसे? काय बाबा आपला आधार लिंक नाही आहे, काय नाही, तर कसं मिळणार पैसे? ते आपण पुढे सविस्तरपणे आहोत बघूयात. विधानसभा निवडणुकीनंतर योजनेचे पैसे कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दरम्यान मंगळवारी 24 डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पूर्ण करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे सगळ्यांना पैसे एकदम येत नाही, टप्प्याटप्प्याने पैसे येतात. काही जणांना काल आले, काही जणांना आज पैसे येतात डिसेंबरचे, ठीक आहे. त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने, त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले नसेल घाबरून जाऊ नका. तुम्हाला महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जे आहेत कन्फर्म येणार आहेत. तुमचा आधीचे हप्ते राहिलेले असो किंवा डिसेंबरचा हप्ता असो, या डिसेंबरचा महिना अखेरपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पैसे जे आहेत ते मिळून जातील. टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 भगिनींना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे. म्हणजे बघा, आत्तापर्यंत एवढ्या महिलांना जे आहेत पैसे जे आहेत आले, पहिले 2 टप्पे झालेले आहेत आता, ठीक आहे. त्यामुळे आता बऱ्याच महिलांना पैसे येणार आहेत. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला वाट बघायची आहेच. आत्तापर्यंत आजपर्यंत ज्यांना पैसे आले नसतील किंवा ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये पण पैसे नाही आले, जुलै ऑगस्टपासून ज्यांचे हप्ते उरलेत आणि अजून एकही रुपया आला नसेल, त्यांना आता काय होणार आहे, जुलै ते डिसेंबरचे 9,000 रुपये डायरेक्ट खात्यात पडणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आता 9,000 रुपये येतील. टेन्शन घेऊ नका. प्रत्येक महिलेला, प्रत्येक पात्र महिलेला पैसे जे आहेत ती येणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही आधार सीडिंग चेक करा, कारण ते महत्त्वाचं आहे. ते नसेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. नव्याने आधार सीडिंग चेक करा. नसेल तर करून घ्या. इनॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह आहे, स्टेटस तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता. त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला सांगा, मी तुम्हाला लिंक देते त्या व्हिडिओची, जेणेकरून तुम्ही घर बसल्या आधार सीडिंग कसं चेक करावं किंवा आधार लिंकिंग कसं चेक करावं ते पण तुम्ही चेक करू शकता. जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला पैसे नक्की येणार आहेत की नाही. आणि तिथे जेव्हा स्टेटस दिसेल तुम्हाला इनॲक्टिव्ह म्हणजे तुमचं ॲक्टिव्ह नाही आहे, तुम्हाला ते परत जाऊन करावं लागणार आहे, ठीक आहे. ॲक्टिव्ह असेल तर प्रॉब्लेम नाही, कारण तेव्हा ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं चालू आहे, तुम्हाला पैसे येणार आहेत. तसंच आता काही महिलांचं आहे की आम्ही फॉर्ममध्ये देताना बँक दिली आहे, नंतर आम्ही पोस्टाचं खातं काढलं, ठीक आहे. आम्हाला आधीचे पैसे पोस्टाच्या खात्यात आले होते, आता कुठल्या खात्यात येणार, तर त्यांना पण सगळ्यांना मी सांगते, ज्यांना आधीचे पैसे पोस्टाच्या खात्यात आले होते त्यांना आत्ता पण पैसे जे आहेत ते पोस्टाच्या खात्यातच येणार आहेत. तुम्हाला बँक खात्यात पैसे येणार नाहीत. तुम्हाला आधी जर पैसे आले असेल पोस्टाच्या खात्यात तुम्हाला, तर आत्ता पण ते पैसे आहेत ते पोस्टाच्या खात्यातच येणार आहेत, ठीक आहे. तुमचं आधार लिंक कशाला आहे त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. जर तुमचं आधार लिंक पोस्टाच्या खात्याला लिंक असेल आधार, तर तुम्हाला पोस्टाच्या खात्यात पैसे येतील. तुमचा आधार जर बँकेला लिंक असेल तर तुम्हाला बँकेत पैसे येतील, ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पोस्टाच्या खात्यात असू दे, बँकेत असू दे, सगळ्या बँकेत पैसे जे आहेत येणारच आहेत. टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. फक्त तुम्ही काम करा, आधार सीडिंग चेक करा, हे महत्त्वाचं आहे. तसेच आता नवीन रेशन कार्ड अपडेट पण तुम्हाला करायचं आहे, की KYC करायची आहे रेशन कार्डची, ते पण महत्त्वाचं आहे. कारण आपण रेशन कार्ड दिलं होतं माहिती सगळ्यांना फॉर्म भरताना, त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आलेत की नाही. आले असेल तर किती आले आणि जिल्हा, नसतील आले तरी तुम्हाला जिल्हा टाकून नाही आले म्हणून सांगायचं आहे. कारण थोडं 1-2 दिवस वाट बघा. आज वाट बघा, आज येतील. उद्या रविवार असल्यामुळे उद्या काही पैसे येणार नाहीत, ठीक आहे. आणि सोमवार मंगळवार 1-2 दिवस वाट बघा, पैसे येतीलच. कारण 2 दिवसांना सगळ्यांचे पैसे क्लिअर करावेच लागतील. डिसेंबरचे हप्ते जे आहेत सगळे आहेत, जुलै ते डिसेंबरचे हप्ते आता सगळ्या महिन्यांचे क्लिअर होणार आहेत डिसेंबर अखेरपर्यंत, ठीक आहे. तर वाट बघा, पैशांची येतीलच नक्की पैसे. टेन्शन घेऊ नका. सगळ्या महिलांनी येतील सगळ्यांना पैसे. कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.